अहमदपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये बार असोसिएशनच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती न्यायमूर्ती RD वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी केली। प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती MC हासगे मॅडम, बारच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट मधुबाला कराड मॅडम व ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट TN कांबळे व बारचे सचिव ॲडव्होकेट पौळ JU यांची उपस्थिती होती। प्रमुख व्याख्याते म्हणून ॲडव्होकेट रमेश गायकवाड यांना पाचारण करण्यात आले होते। संविधानाची 75वी या विषयावर त्यांनी भाष्य करताना भारतातील अनेक समस्या, प्रगती, उपाय यावर प्रकाश टाकला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती वाबळे, न्यायमूर्ती हासगे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले। प्रास्ताविकपर भाषण ॲडव्होकेट उपे यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचलनाची धुरा ॲडव्होकेट महाजन S कांबळे यांनी सांभाळली। या कार्यक्रमास बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। प्रामुख्याने ॲडव्होकेट YD फड, ॲडव्होकेट RS वाघमारे, ॲडव्होकेट रवी भुडकापल्ले, ॲडव्होकेट क्षीरसागर, ॲडव्होकेट SR केंद्रे, ॲडव्होकेट RS केंद्रे, ॲडव्होकेट संग्राम फड, ॲडव्होकेट देमगुंडे, ॲडव्होकेट मुसने, ॲडव्होकेट किरण जाधव, ॲडव्होकेट SS कांबळे, ॲडव्होकेट PA कांबळे, ॲडव्होकेट VA कांबळे, ॲडव्होकेट सुहास चाटे, ॲडव्होकेट अक्षय क्षीरसागर, ॲडव्होकेट विजय सोनकांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। प्रमुख व्याख्याते ॲडव्होकेट रमेश गायकवाड आपल्या भाषणात काय म्हणतायत पहा। त्याची कारणं आपल्यापैकी बहुतांशी लोकांना माहीत असतील। आज या देशामध्ये असे अनेक सेक्टर आहेत, विभाग आहेत, शासकीय विभाग आहेत। म्हणजे कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि कायदे मंडळ हे जे मंडळ आहे, याच्यापैकी न्यायमंडळामध्ये विशेषतः हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टासाठी रिझर्वेशन पॉलिसी अजूनपर्यंत आलेली नाही। याच्यावर सुद्धा अनेक डिबेट्स या देशामध्ये घडून आलेले आहेत। परंतु कोलेजियम सिस्टीम वगैरे आता वेगळा भाग आहे, तो आपण त्या विषयामध्ये तेवढा खोलात आपण जाणार नाही आजच्या प्रसंगाने। पण रिझर्वेशन पॉलिसीच्या संदर्भाने या देशामध्ये जो बाबासाहेबांचा निर्धार होता तो एका अर्थाने या देशामधल्या करोडो नागरिकांच्या मूलभूत हक्काशी निगडीत होता, अशाच प्रकारचं इंटरप्रिटेशन आपण आज करू शकतो। संविधानामध्ये आर्टिकल 3 to 6 मध्ये मताचा अधिकार नमूद करण्यात आलेला आहे, 326। आणि या मताच्या अधिकाराची जेव्हा संविधानामध्ये चर्चा होत होती त्यावेळेलाही अशाच प्रकारचा विरोध या संविधान सभेमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। काँग्रेसचे फार मोठे नेते कर्वे आणि न्यायमूर्ती चंदावरकर या दोन मान्यवरांचं इतकं वजन होतं ब्रिटिशांकडे की त्याने टाकलेला प्रत्येक शब्द ब्रिटिश प्रमाण मानायचे, ब्रिटिश गव्हर्नमेंट। आणि त्यांची अशी भूमिका होती मताच्या अधिकारासंदर्भामध्ये, ते असं म्हणत होते की मताचा अधिकार जर तुम्ही देणार असाल इथल्या नागरिकांना, बघा हा मुद्दा यासाठी महत्त्वाचा आहे की बाबासाहेबांची भूमिका या देशामधल्या सर्व नागरिकांच्या जीवन मरणाशी कशी संबंधित होते हा सांगणारा हा मुद्दा आहे। म्हणजे ज्या व्यक्तीला 114 रुपये, त्या काळातले 114 रुपये टॅक्स भरण्याची ज्याची आर्थिक क्षमता आहे, असाच नागरिकाला मताचा अधिकार मिळाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका तत्कालीन काँग्रेस पुढाऱ्यांमध्ये होती। झालं जवळपास 37 जालन्यामधून फर्स्ट पारितोषिक मिळून अहमदपूर तालुका एक वक्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे। तर त्याच्यासाठी तुमचे मी सर दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला वेळ देता आला नाही, तरी माझ्या काही उपस्थित आहेत ते सुद्धा 5 मिनिट बरं ठीक आहे। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये जयंती साजरी करतो आणि विधी सेवा समितीचे माननीय न्यायाधीश या कार्यक्रमाचे अध्यक्ष वाबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो। माननीय न्यायाधीश MC हासगे मॅडमसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो। आजचे प्रमुख वक्ते जे की सर्वांच्या परिचयाचे आहेत, त्यांनी अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये मार्गदर्शन केलं।
त्याबद्दल ॲडव्होकेट रमेशजी गायकवाड साहेब. कार्यक्रमाचे अध्यक्ष RD वाबळे न्यायमूर्ती यांनी आपल्या भाषणामध्ये संविधानाच्या बाबतीत मार्गदर्शन केले व सध्या समाजामध्ये होत असलेल्या चालीरीतींचाही त्यांनी उलगडा केला. पहा काय म्हणत आहेत न्यायमूर्ती वाबळे. आज बाबासाहेब आपण एका समाजापुरते मर्यादित करीत चाललेलो आहे, त्यावर त्यांनी त्यांच्या भाषणात वर्णन केलं. त्याबद्दल मी वक्त्यांचे आभार मानतो. बाबासाहेबांच्या चरणी विनम्र अभिवादन करून माझं अध्यक्षीय भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा जय हिंद न्यूज मराठी चॅनेलला. पाहत रहा जय हिंद न्यूज मराठी. धन्यवाद.